2013 साली रुद्रनाथ पथकाची स्थापना झालेली आहे। आत्ता अस्तित्वात असलेल्या सगळ्या पथकांमध्ये रुद्रनाथ हे सर्वात जुनं पथक आहे की जे की 13 वर्षापासून सातत्याने कुठल्याही खंड न पडता गणेशोत्सवात ढोल पथकात ढोल वाजवण्याची सेवा देत असतं। आपल्या पथकामध्ये आत्तापर्यंत बघायला गेलं तसे 2 ते 2.5 हजार कमीत कमी वादक तयार होऊन गेलेले आहेत। पण दरवर्षी 200 ते 250 वादक गणपतीसाठी नवीन आपल्या पथकामध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांना आपण नवीन सगळे ताल जे काही आपले जुने पारंपरिक ताल आहेत ते आपण शिकवतो आणि दरवर्षीच्या गणपती उत्सवासाठी त्यांना आपण तयार करत असतो। आपलं वाद्य पथक जे आहे ते कुठं कुठं गेलेलं आहे सादर करण्यासाठी आणि या वर्षीचं काय लाईनअप आहे? आपलं वाद्य पथक आतापर्यंत महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेर पण गेलेले आहे, जसं की सुरत आहे, हैदराबाद आहे, या ठिकाणी गणपती उत्सवासाठी गेलेले आहे। हैदराबादमध्ये साईबाबांचे एक पालखी उत्सव असतो त्याच्यासाठी पण आपण वादन केलेलं आहे। त्यानंतर गेल्या वर्षीपासून आपण इथून मुंबईत जाऊन पण वादन करतोय। यंदाच्या वर्षी सुद्धा आपल्याला मुंबईसाठी 2 वादन आहे, जसं की दुसऱ्या दिवशी काही गणपती विसर्जन होतात, तो 1.5 दिवसाचा गणपती असतो, तर 1.5 दिवसाच्या गणपतीचं एक विसर्जन आम्हाला आहे आणि एक 7व्या दिवसाच्या विसर्जनासाठी पण मुंबईतून आम्ही जाणार आहोत। आपण रोज प्रॅक्टिस किती वेळ करताय आणि आपल्याकडे प्रशिक्षित लोक किती आहेत शिकवण्यासाठी? आमच्याकडं रोज आम्ही 6 ते 9 अशी 3 तास प्रॅक्टिस करत असतो, जे 1 ते 1.5 महिना रोज प्रॅक्टिस चालते आणि शेवटच्या काळात थोडीफार एक 19-20 थोडं जास्त मागं पुढे होतं। आणि प्रशिक्षित लोक म्हणाल तर आमच्याकडे जवळजवळ 15 ते 20 जण असे आहेत की जे गेली 12 ते 13 वर्षापासून वादन करतात आणि तेच आता पूर्णपणे या सगळ्या सरावाची धुरा सांभाळतात की ह्या सगळ्या नवीन पोरांना ट्रेनिंग देणं, त्यांना सगळं शिकवणं, ढोल ताणणं, ढोल मेंटेन करणं, वाजवणं, ताशा या सगळ्या गोष्टी ते मुलं आता शिकवतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।